मुंबईच्या कुर्ल्यात पुन्हा एकदा फेरीवाल्यांची दादागिरी पाहायला मिळते। 30 ते 40 फेरीवाल्यांकडून एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे। चालण्यासाठी जागा नसल्याच्या वादातून ही बेदम मारहाण करण्यात आली आहे। जखमी तरुणावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबईच्या कुर्ल्यातील ही दृश्य आहेत आणि फेरीवाल्यांची या परिसरात पुन्हा एकदा दादागिरी पाहायला मिळते। 30 ते 40 फेरीवाल्यांकडून एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे। दरम्यान याबद्दलच अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, काय अधिकची माहिती? गौरी, आपण जर पाहिलं तर 2 ते 3 महिन्याच्या आत दुसरी घटना ही कुर्ल्यामध्ये घडलेली आहे। फेरीवाल्यांकडून एका तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर 30 ते 40 फेरीवाल्यांकडून मला मारहाण करण्यात आली असं स्वतः हा तरुण त्या ठिकाणी त्या चित्रफितीमध्ये सांगताना पाहायला मिळतंय। एकीकडे सध्या रमजानचा महिना सुरू आहे आणि त्यानिमित्ताने कुर्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात फेरीवाले ते व्यवसाय करतात। छोटे छोटे व्यवसाय जे आहेत ते रस्त्याच्या कडेला लावताना पाहायला मिळतात। दुसरीकडे पोलीस आणि पालिका कारवाई करतात तरी सुद्धा अशा पद्धतीने जे आहेत ते मोठ्या संख्येने तिथे हा व्यवसाय केला जातो आणि त्यामध्ये जे आहे ते सर्वसामान्य नागरिकांना चालण्यासाठी रस्त्यावरून त्रास होताना पाहायला मिळतो आणि अशामध्ये या तरुणाची सुद्धा बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीमध्ये काही मुस्लिम जे तिकडचे फेरीवाले आहेत त्यांच्याकडून या तरुणाला मारहाण करण्यात आलेली आहे। आता या सगळ्या जखमी तरुणावर जे आहे ते सध्या संबंधित रुग्णालयात उपचार सुरू आहे। त्यामुळे आता पोलीस प्रशासन नेमकी आणि पालिका प्रशासन आता कशी कारवाई करते यापुढे ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। गौरी, नक्कीच धनंजय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।